पिंपरी चिंचवडमध्ये ओढणीने गळा आवळून पत्नीचा खून, पतीला 7 दिवसांची पोलीस कोठडी. ओढणीने गळा आवळून पत्नीचा खून केला. या प्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केलं असता 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. देवगाव येथील गाथा मंदिरामागील आनंद डोह घाट परिसरात गुरुवारी 20 रोजी सायंकाळी 7:30 ते 9 या कालावधीत खुनाची ही घटना घडली आहे. प्रतीक्षा जयदीप यादव, वय वर्ष 21 असं खून झालेला विवाहितेचं नाव आहे. तिचा पती जयदीप अर्जुन यादव, वय वर्ष 29, राहणार देहुगाव, मूळ राहणार चिखलगोळ, जिल्हा सांगली, याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस अंमलदार किरण राजाभाऊ पाटील यांनी या प्रकरणी शुक्रवारी दिनांक 21 रोजी देहू रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड येथील सलून व्यावसायिक भीमराव कोरे यांची मुलगी प्रतीक्षा आणि जयदीप यादव हे 2 महिन्यांपूर्वी विवाह बंधनात अडकले. प्रतीक्षा हिचं शिक्षण MSc पर्यंत, तर जयदीप हा अभियांत्रिकी शाखेतील पदवीधारक डिप्लोमा केलेला आहे. जयदीप हा एका खाजगी कंपनीत नोकरीला आहे. गेल्या आठवडाभरापूर्वी ते देहुगाव येथे राहण्यासाठी आले होते. पत्नी शारीरिक संबंध ठेवू देत नाही, तसंच तिचे अनैतिक संबंध असल्याचा संशय जयदीपला होता. दरम्यान प्रतीक्षा आणि जयदीप हे दोघे गुरुवारी सायंकाळी देहुगाव येथील आनंद डोह घाट परिसरात फिरायला गेले. तेथे ओढणीनं गळा आवळून जयदीपने याने तिचा खून केला. तसेच गुन्हा लपवण्यासाठी तिचा व स्वतःचा मोबाईल घटनास्थळाजवळील इंद्रायणी नदीत टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पिंपरीतील YCM रुग्णालयात शवविच्छेदन करून प्रतीक्षाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलाय. त्यानंतर मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर खणसे तपास करीत आहेत. जनसबूत न्यूजच्या बातम्या पाहण्यासाठी आजच जनसबूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असणारे बेल आयकॉन प्रेस करा.